शिक्षणाचे महत्त्व. आपल्याला जगण्यासाठी अन्न पाण्याची गरज असते, तशीच आपल्याला शिक्षणाचीही गरज असते. शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी जाणले होते. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा व स्त्री शिक्षणाचाही प्रसार केला. आपण शिकलो तर माणसात उठ बस करतो. अडाणी माणूस म्हणजे न शिकलेला अडाणी माणूस शिक्षित लोकांत मिसळत नाही. शिक्षणामुळे ज्ञान वाढते, ज्ञानामुळे विनय वाढतो, संस्कारांमुळे आत्मज्ञानाचे बळ मिळते. शिक्षणामुळेच तर विज्ञान वाढते. विज्ञानामुळे आपण स्वतःचा सर्वांगीण विकास करतोच, परंतु इतरांनाही त्याचा उपयोग होतो. शिक्षणामुळे विज्ञानाचे शोध लावू शकतो. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, ऑफिसर, पायलट सर्व काही शिक्षणामुळे होता येते. आध्यात्मिक ज्ञानही इथे म जोडायचं त्याला मग आध्यात्मिक ज्ञानही आपण शिक्षणामुळे प्राप्त करू शकतो. गीता, महाभारत, रामायण, ज्ञानेश्वरी, एकनाथ, भगवत, संत तुकाराम गाथा, एक ना अनेक म्हणजे अशी अनेक पुस्तके वाचू शकतो. वेगवेगळ्या ऐतिहासिक भौगोलिक गोष्टी आपल्याला समजतात. माणूस शिक्षणामुळे स्तर उठून दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचे तेज असते. सुसंस्कार, चांगले राहणीमान शिक्षणाद्वारेच प्राप्त होते. शिक्षण हवे आपल्याला. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला स्वतःचा कुटुंबाचा व देशाचा विकास व्हायला हवा असेल तर शिक्षण घेणे अगत्याचे आहे. तेव्हा आपण शिकूया आणि मागासलेली खेडी शिक्षणाला वंचित राहून गेली असतील तर त्यांचाही शिक्षणाने विकास घडवूया. ठीक आहे, हे नंतर करूया. अशा प्रकारे शिक्षणाचे महत्त्व हा खूप सुंदर विषय झालेला आहे. थँक्यू.